श्रीमान संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ता तथा गुणरत्न मावळा, गेल्या 21 जुलैला मान खटाव मध्ये एक गंभीर गुन्हा घडलेला आहे। त्या गंभीर गुन्ह्याचं विपर्यास फार मोठ्या गुन्ह्यात झालं 27 तारखेला। त्या अनुषंगानं तिथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोक्सो अंतर्गत। संबंधित पीडित व्यक्तींच्या कुटुंबियांनी मला मदतीची हाक दिली। त्यानंतर मी या गोष्टीचा पूर्णतः पाठपुरावा केला आणि शेवटी असं जाणून आलं की पोलीस प्रशासन या बाबतीत थोडासा ढिसाळ कारभार दिसून येतोय। पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांचं दुर्लक्ष होणं ही निश्चितच खेदजनक बाब आहे। पोलिसांना मी या बाबतीत फोन केले असता पोलिसांनी फोन उचललेले नाहीत। त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयास एसपी कार्यालयात जाऊन भेट घेतली। कडूकर मॅडम यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की 2 दिवसात संबंधित आरोपींना आम्ही अटक करू। आपण असं मानतो की शिक्षक हा समाजाचा आरसा आहे, परंतु या शिक्षकाच्या पुत्राने आणि ज्याचे वडील तलाठी आहेत अशा पालकांनीच आपल्या मुलाला पाठीशी घालणं हे योग्य नाही। माझी विनंती आहे की जर 2 दिवसात संबंधित व्यक्तीला, संबंधित मुलाला, नाव त्याचं मी सांगणार नाही, परंतु संबंधित व्यक्तीला जर अटक नाही झाली तर 2 दिवसातच मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते अतितीव्र स्वरूपाची लक्षवेधी आंदोलन करेन, ज्या सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल। पालकांचं काय म्हणणं आहे? पालकांचं म्हणणं एकच आहे की तुम्ही आम्हाला न्याय देईपर्यंत आमच्या पाठीशी राहावं आणि पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा। संबंधित मुलगा हा निर्डावलेला गुंड आहे, वाळू माफिया देखील आहे, त्याला कोणाचा बरदस्त आहे हा सुद्धा एक संशोधनाचा भाग आहे। तर त्या अनुषंगानं तपास होणं गरजेचं आहे। पोलिसांचं सहकार्य कसं आहे? पोलिसांचं सहकार्य एसपी कार्यालयातून आज भेटल्यानंतर तपासाची सूत्र फिरतील अशी आशा वाटते खरं तर, परंतु म्हसवडच्या पोलिसांचं कोणत्याही प्रकारचं सहकार्य आम्हाला आजवर तर काही दिसून आलेलं नाही। कोणत्या कलमाखाली गुन्हा नोंद झालाय? कलम तुम्हाला सांगतोस, बाल संरक्षण कायद्याअंतर्गत जी काही कलम लागत आहेत, एकच मिनिट, दंडसंहिता BNS 79 अंतर्गत, त्याचप्रमाणे 351(2) बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 212 अन्वये 11 आणि बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण 212 अन्वये 12 या 4 कलमांमुळे त्याच्यावर कारवाई होणं क्रमप्राप्त आहे आणि आमची अपेक्षा हीच आहे की लवकरात लवकर कारवाई व्हावी।